जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, धाडसी करारी राज साहेब आपले पाठीशी असताना डरायचं नाही. वेळ कार्यकर्त्यांचे मनात जपले, जागेवर मागे फिरायचं नाही. कार्यकर्ते त्यांच्याशी बोलणार आहोत. फेरीवाला हटवा, कमाटीपुरा वाचवा, फेरीवाला हटवा. कमाटीपुरा वाचवा, फेरीवाला हटवा अशा घोषणा तुम्ही देताय. काय मागण्या आहेत तुमच्या नेमक्या? आमच्या प्रमुख मागण्या या आहेत. आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं एक मोर्चा आयोजन केलं आहे. कारण गेल्या 3 वर्षापासून आम्ही कामाटीपुराच्या मध्ये जे 500 ते 600 हॉकर्स आहेत हे वाढले आहे आणि काही जे दुकानवाले आहेत हे हॉकर्सवाल्यांना फसवतात आहे आणि रोजचे 300-600 रुपये घेत आहेत आणि आम्ही आता विरोध केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय हो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय हो. सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा विजय हो. अरे कामाटीपुरा वाचवा, फेरीवाला हटवा, अरे कामाटीपुरा वाचवा, फेरीवाला हटवा, अरे हटाव हटाव, फेरीवाला हटवा, अरे हटाव हटाव, फेरीवाला हटवा. जागेवा जागेवा, महानगरपालिका जागेवा, जागेवा जागेवा, महानगरपालिका जागेवा. विषय हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना अनेक वर्षापासून त्याचा पाठपुरावा करते. तुम्ही बघायला तर कामाटीपुरा पूर्ण मुंबईमध्ये अनेक फेरीवाले अनधिकृतपणे पसरलेले आहेत. कामाटीपुरात प्रामुख्याने तुम्ही जर गल्ल्या बघितल्या तर छोट्या छोट्या गल्ल्या आहेत. त्या छोट्या गल्ल्यांमध्ये जे रहिवासी आहेत तेच त्रस्त झाले आहेत की त्यांनाच येणं देण्यासाठी जागा नसते. महानगरपालिकेत तुम्ही पोहोचला, आता काय तुमच्या मागण्या आहेत आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत तर पुढचं पाऊल काय असेल? पाऊल पुढचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काय असणार आहे हे महानगरपालिकेला सुद्धा माहिती आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना भविष्यात आक्रमक भूमिका घेऊन आक्रमक आंदोलन करेल. आता आम्ही शांततेने मोर्चा इकडे आणला आहे. अधिकारी जर आता जागी झाले नाही तर भविष्यात अजून ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने घेण्यात येईल. महापालिका जर कोर्टाचा पण आदेश पाळणार नसेल तर मग आम्ही कोर्टाचा आदेश का पाळावा हा आमचा सगळ्यात मोठा महापालिकेवर प्रश्न. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय हो. कंटेंट पण झालेला आहे. जागे व्हा, जागे व्हा. कंटेंट पण झालेला तू छोड रेकॉर्ड महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता बेकायदेशीर फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आक्रमक झालेली आहे. दक्षिण मुंबईच्या भायखळ्यातल्या ई-वॉर्ड आज मनसेचा मोर्चा घेतलेला आहे. तशात आज ही का वेळ आली मनसेवरती कोर्टाचे वारंवार निर्देश आहेत, परंतु प्रशासन फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर कारवाई प्रशासनाच्या बाबतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेकदा पाठपुरावा केलेला आहे. इकडे आपण पत्रव्यवहार सुद्धा केलेले काही अधिकाऱ्यांना भेटून त्यांना दाखवून सुद्धा दिलेलं आहे की इकडे अनधिकृतपणे फेरीवाले बसतात आणि यामुळे लोकांना खूप त्रास होतो. तर ह्याच्यासाठी आम्ही कोर्टात सुद्धा याचिका दाखल केलेली. कोर्टाने ना फेरीवाला क्षेत्रामध्ये अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. एवढे सुद्धा कोर्टाचे आदेश न मानण्या इतपत अधिकारी जर झोपलेले असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरायला तयार. मी तेच सांगितलं की एकतर महापालिकेने त्या रोडचा मॅप हा बघावा. तर तो रोड मला असं वाटतं की जास्तीत जास्त 17-15 फूट आहे. त्या 15 फुटामध्ये दोन्ही बाजूला फेरीवाले ज्याला बसतात त्यावेळेला लोकांना सुद्धा चालायसाठी तिथे कसरत करावी लागते आणि त्यामध्ये मग बाहेरून आलेल्या फेरीवाल्यांकडनं किंवा तिकडे खरेदीकारांकडनं नाहक महिला मुली यांना तो त्रास होतो. त्यासाठी वारंवार पत्रव्यवहार केला. प्रशासनाने सांगितलं आहे कोर्टाचा आदेश असताना सुद्धा ना फेरीवाला झोनमध्ये जर महापालिका आंधळ्या बनत असेल तर आम्हाला त्यांचे डोळे उघडण्यासाठी हा आज एक निमित्त मात्र आम्ही त्यांना मोर्चा देतो आहे. अन्यथा रस्त्यावरती उतरून मग त्याच्यावरती पोलीस प्रशासन असेल, महापालिका प्रशासन असेल, त्याची ती पूर्ण जबाबदारी नाही. कारण नागरिकांना होणारा त्रास
यासाठीच आम्ही तो पुढाकार घेतला. आज निवेदन देत आहे, निवेदनानंतर ही जर परिस्थिती बदलली नाही तर आंदोलन कसं पुढे आंदोलन हे मोर्चा जो आलेला आहे त्याच्यासाठी आम्हाला शिष्टमंडळ घेऊन आम्ही आता वरती भेट देणार आहे. त्यानंतर महानगरपालिकेकडनं काय लेखी जर आम्हाला आश्वासन मिळत असेल तर आम्ही पाहू कितपत वाढ बघू आणि भविष्यात जर अजूनही लोक कारवाई करणार नसतील तर मग भविष्यात तीव्र आंदोलन उभं राहील. आणि महानगरपालिका स्वतः बोलते कामाटीपुरा शंकरपाला मार्ग हा नॉन ऑकर झोन एरिया आहे. पण आमचं तेच म्हणणं आहे की आज नॉन ऑकर झोन महानगरपालिका बोलते, मग तिथे हॉकर का, हा प्रश्न आज आम्ही मेन मुख्य वॉर्ड ऑफिसरला कडे मांडणार आहोत. तर ना फेरीवाला क्षेत्रात सुद्धा जर फेरीवाल्यांचं अशा प्रकारे बसत असेल तर प्रशासनानं कुठेतरी कारवाई आपली अधिक तीव्र करण्याची गरज आहे आणि त्यासाठी धडक मोर्चा पालिकेच्या कार्यालयावर